राहुरी तालुक्यातील एका 32 वर्षीय विवाहित तरुणीला एका रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यानं नोकरी लावण्याचं आमिष दाखवलं। त्यानंतर तिच्यावर श्रीरामपूर शहर हद्दीत दिनांक 18 मार्च रोजी दुपारच्या सुमारास अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलेली आहे। या घटनेमुळे पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे। या घटनेतील एक 32 वर्षीय विवाहित तरुणी ही राहुरी ते शिंगणापूर रस्त्यावरील एका गावातील असून तिचे सासर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे। श्रीरामपूर मध्ये रेल्वे सुरक्षा दलात असलेला आरोपी ज्ञानदेव आढाव याच्याशी संबंधित तरुणीशी ओळख झाली। दरम्यान दोघांची एकमेकांशी फोनवर चॅटिंग सुरू झाली। मला कुठेतरी कामाला लावा अशी संबंधित तरुणीने रेल्वे सुरक्षा दलातील ज्ञानदेव आढाव यांच्याकडे मागणी केली। त्यानंतर आरोपी ज्ञानदेव आढाव याने सदर तरुणीला नोकरी लावण्याचा आमिष दाखवला। त्यानंतर दिनांक 18 मार्च 2025 रोजी दुपारच्या सुमारास आरोपी ज्ञानदेव आढाव हा संबंधित विवाहित तरुणीला श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर 5 येथील राम मंदिराजवळ असलेल्या बोळीतील तळघरातील एका खोलीत घेऊन गेला। त्या ठिकाणी ज्ञानदेव आढाव याने संबंधित तरुणी बरोबर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले। त्यानंतर मी पोलीस आहे, कुणाला काही सांगितलं तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली। त्यानंतर संबंधित तरुणीने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे। त्यानुसार आरोपी ज्ञानदेव अंबादास आढाव या रेल्वे दलातील पोलीस कर्मचाऱ्यावर अत्याचार तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। घटनेनंतर आरोपी पसार झाला असून पोलीस पथक त्याचा शोध घेत आहेत। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे एका पीडित महिलेवर नोकरीचा आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फिर्याद प्राप्त झालेली आहे। त्यातील थोडक्यात हकीकत अशी की यातील पीडित महिलेची 14 मार्च रोजी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान श्रीरामपूर येथे नेऊन असलेले ज्ञानदेव आढाव यांच्याशी ओळख परिचय झाला होता। त्यातून त्यांनी सदर महिलेला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि तिला नोकरी देण्याच्या निमित्ताने दिनांक 18 रोजी श्रीरामपूर शहर येथे बोलवले आणि तेथे बोलवल्यानंतर शहरातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याबाबत पीडित महिलेने तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल आहे। गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी ज्ञानदेव आढाव हा अद्याप तो फरार आहे, त्याचा शोध घेण्यात येत आहे। या सदर प्रकरणामध्ये फरार जवान ज्ञानदेव आढाव यांचा एक तक्रार अर्ज ऑनलाईन पोलीस स्टेशनला प्राप्त झाला आहे। त्यात त्यांनी असे तक्रार केले की पीडित महिला आणि काही स्थानिक इसमे त्यांच्याकडे खंडणीची मागणी करून त्यांना ब्लॅकमेल करत होते। त्याबाबत खात्री करण्याकामी सदर जवान फरार असल्याने खात्री करणे शक्य झालेले नाही, परंतु त्यांच्याकडे खात्री होताच त्याबाबतही पुढील कार्यवाही करण्यात येईल। या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे करत आहेत। विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर, राहुरी।